फ्रेंड्स, आपण M2 ऑल ब्रँचेस साठी यूट्यूब व्हिडिओ टाकतोय. फर्स्ट लेक्चर आहे पॉलिटेक्निक क्लासेस फंक्शन अँड लिमिट. हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये फंक्शन, सिंपल कॉन्सेप्ट आणि सिंपल एक्झाम्पल्स आहे त्याचे, आणि लिमिट ओनली सिंपल कॉन्सेप्ट. हे तुम्ही सिलेबस बुक मध्ये बघू शकता. फंक्शन यामध्ये आपल्याला पार्ट बघायचे: इंट्रोडक्शन ऑफ फंक्शन, त्याची डेफिनेशन, एक्झाम्पल्स कुठं वापरतात, सेट म्हणजे काय असतं, सबसेट म्हणजे काय असतं, इंटरवल्स, टाइप्स ऑफ इंटरवल, ब्रॅकेट, रिलेशन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स, डोमेन, आणि वरचे रिलेशन आणून त्याच्याच आपल्याला डोमेन आणि रेंज फाइंड करायचे. तर चालू करूयात फंक्शन अँड लिमिट्स. फंक्शन अँड लिमिट यामध्ये फंक्शन म्हणजे काय तर पर्टिक्युलर केस ऑफ रिलेशन. त्याला काय म्हणतात फंक्शनला, याची डेफिनेशन पर्टिक्युलर केस ऑफ रिलेशन. पर्टिक्युलर केस मधलं हे रिलेशन कुठलं असणार आहे, पर्टिक्युलर केस मधलं असणार आहे. म्हणजे एखाद्याचा बर्थडे आहे, भाईचा बर्थडे, आपण कसं म्हणतो आजकाल बर्थडे असे साधे सुधे साजरेच होत नाही, आरा असं सगळं पूर्ण. म्हणजे पर्टिक्युलर रिलेशन असेल, बरोबर. आता भाईचा तर पुढे, ह्याच्या पुढे चलून भाईचा नाही ताईचा बर्थडे अशी सुद्धा कन्सेप्ट नवीन यायला चालू झाली. पर्टिक्युलर केस ऑफ रिलेशन. रिलेशन कोणामध्ये असतं, रिलेशन, बरोबर. रिलेशन हे असतं बिटवीन, कनेक्शन बिटवीन टू एलिमेंट्स. दोन एलिमेंट्स मधलं कनेक्शन, बरोबर आहे. ह्या दोन एलिमेंट मधलं जे काही कनेक्शन असेल, बरोबर, ह्या कनेक्शनलाच, बरोबर आहे का, ह्या कनेक्शनलाच काय म्हणायचं असतं, रिलेशन. आणि हे जे रिलेशन आहे यालाच काय म्हणायचं, पर्टिक्युलर केस मधलं यालाच म्हणायचं फंक्शन. एक्झाम्पल्स म्हणून जर बघायला गेलं, जसं मी तुम्हाला बर्थडेचं उदाहरण घेतलं, बर्थडे जर असेल तर कोण येणार तुमच्या फंक्शनला, तर तुमच्या फंक्शनला तुमचे मित्र, तुमची मैत्रीण, आई वडील, भाऊ बहीण, हे तुमच्या पर्टिक्युलर रिलेशन मधले फंक्शन साठी उपस्थित असणारे लोक आहेत. मग फंक्शनचा वापर कुठे होतोय, समजा हेच फंक्शन तुम्ही मोठ्या स्वरूपात करताय. एखादं फंक्शन आहे तुमच्या घरी की तुम्ही पेढे वाटताय आणि गाडी घेतलेली आहे. आता गाडी घेतली तर कोणी बस घेणार नाही, कारण बसचा आकार हा असा असतो, बरोबर. आणि तुम्ही गाडी जर घेतली तर स्मूथनेस असतो पूर्ण, बरोबर आहे. म्हणजे गाडी सुद्धा घेत असताना आपण ही विशिष्ट प्रकारची गाडी घेतो. म्हणजे आता गाड्या घ्यायच्या असेल आपल्याला तर पर्टिक्युलरली गाड्या बघा, सुझुकीच्या वगैरे घेतात लोक. आणि आपली अपेक्षा बघायला गेलं तर आपल्याला BMW पाहिजे असते, मर्सिडीज पाहिजे असते, रोल्स रॉयल पाहिजे असते, किंवा आपली सगळ्याची तुमची माझी आवडती ऑडी असू शकते. एक्झाम्पल्स जर तुम्हाला फंक्शन्सचे पाहिजे असतील तर तुम्ही त्याचे एक्झाम्पल्स घेऊ शकता. बिल्डिंग, की घर कसं बांधायचं, ऊन कुठल्या साईडनं आतमध्ये येतंय, पर्टिक्युलर केस ऑफ रिलेशन, पूर्वमुखी घर, उत्तरमुखी घर, दक्षिणमुखी, अशी वेगवेगळे घर असतात. ते बांधकाम करत असताना पाणी बोर कुठे घेतलेलं आहे, किंवा क्लॉक, ही सुद्धा एक रिलेशनच दाखवतं आपल्याला पर्टिक्युलर केस मधलं. हे याचे अनंत असे एक्झाम्पल्स आहेत. आणि ह्याचा वापर जर तुम्ही बघायला गेले ना, एक उदाहरण म्हणून सांगू तुम्हाला, y बरोबर x+1. वायचं आणि एक्सचं रिलेशन आपल्याला पाहिजे. मग आपण काय करणार, त्यासाठी एक्स ऍक्सिस काढणार, वाय ऍक्सिस काढणार. जर मी x ची किंमत 1 घेतली तर y ची किंमत मला 1 + 1 बरोबर 2 मिळेल. जर मी x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत मला 3 मिळेल. x ची किंमत मी 3 घेतली तर y ची किंमत मला 4 मिळेल. म्हणजे जर ह्या ठिकाणी मी ग्राफ टाकला 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5, तर x ची किंमत 1 असताना y ची किंमत किती आहे, 2. त्या ठिकाणी पॉईंट मिळेल. त्यानंतर 2 जर घेतली तर त्या ठिकाणी किंमत 3 राहील. 3 किंमत घेतली तर त्या ठिकाणी किंमत 4 राहील. आणि ह्याला जर तुम्ही जोडलं तर तुम्हाला काय मिळेल, एक स्ट्रेट लाईन मिळेल. या तिन्ही पॉइंटला तुम्ही जर जोडलं तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. म्हणजे आपलं रिलेशन कसं असतं, मित्रांमधलं जर रिलेशन बघायला गेलं, भावा
बरोबर. आता आपण काय पद्धतीनं बोलतो, काय पद्धतीनं चालतो, पुणे मुंबईचं आपल्याला माहित नाही. पण इथं जर बघायला गेलं, लातूर असेल, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, जालना, परभणी, बीड, तर ह्या ठिकाणी ते कसं असतं, जे पोटात तेच वाटा, जिथं कमी तिथं आम्ही. हे डायरेक्ट रिलेशन, म्हणजे याला काय म्हणायचं, लिनियर रिलेशनशिप. लिनियर म्हणजे हीच एक काय पद्धत आहे, हीच एक टाइप ऑफ फंक्शन आहे. हे जे सगळे पार्ट आहेत ना, हे पार्ट आपल्याला पुढे चालून पाहिजे आहेत की टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये काय येतं. पुढे आपल्याला बघायचं सेट. सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ all defined element. आपल्याकडे आपला एक सेट असतो, आपला एक ग्रुप असतो. ह्या ग्रुपमध्ये कोण असतं, तर ह्या ग्रुप मधले पर्टिक्युलर डिफाइन्ड आपले मित्र मैत्रीण हे असतात. म्हणजे कलेक्शन असतं ते कुणाचं, डिफाइन्ड एलिमेंटचं. म्हणजे मी जर सेट ए घेतला तर या सेट मध्ये 1 2 3 4 5 6 7 असे मेंबर्स आहेत. बरोबर आहे. जर एक्स हा सेट ए मधला मेंबर्स आहे तर त्याला असं लिहितात, म्हणजे काय, एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे याचा अर्थ इथलं मी 4 जर घेतलं तर 4 बिलॉंग्स टू ए असं त्याचा अर्थ. 4 बिलॉंग्स टू ए. बरोबर. आणि मी इथं 10 घेतलं तर नॉट बिलॉंग्स टू ए. साधी गोष्ट आहे. जे आपल्या ग्रुपमध्ये मिसळतच नाही त्याला काय करतो आपण, कट करून टाकतो, नॉट बिलॉंग्स टू ए म्हणून कन्सिडर करतो. हे झालं आपलं सेट संबंधी. आणि हे दाखवायचं असेल तर काय, एक्स बिलॉंग्स टू ए असं आपण त्याला वाचतो. सबसेट. आता ह्याच ठिकाणी सेट आपण बघितलं. सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ ऑल डिफरंट एलिमेंट्स. सबसेट काय असतं, समजा ए एक एलिमेंट आहे आणि बी दुसरा एलिमेंट आहे. बी मध्ये, बी या सेट मध्ये जर 2 4 6 हे एलिमेंट्स आहेत, मग मी बी ला ए चा सबसेट आहे असं कधी म्हणू शकतो, जेव्हा बी मध्ये प्रेझेंट असलेले सगळे एलिमेंट ए मध्ये असतील तर. म्हणजेच मी असं लिहू शकतो याला बी सबसेट ऑफ ए. म्हणजे बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सगळेच्या सगळे ए मध्ये प्रेझेंट आहेत. बरोबर आहे का. तर याला म्हणायचं सबसेट ऑफ टू सेट. त्यानंतर आपण पुढे आहोत, तुमची कॉन्सेप्ट आपली आहे इंटरवल. इंटरवल म्हणजे काय असतं, आपण असे इंटरवल तर भरपूर घेतलेले, बरोबर आहे का. इट इज, इंटरवल म्हणजे काय, सेट ऑफ ऑल रियल नंबर, सेट ऑफ ऑल रियल नंबर बिटवीन two specific number. दोन स्पेसिफिक नंबर मधलं सगळे रियल नंबर्स. आता इथे एक थोडासा लॉच आहे, हे रियल नंबर. रियल नंबर म्हणजे काय असतं, तर रियल नंबर म्हणजे रॅशनल and irrational. Irrational numbers. आता रॅशनल नंबर म्हणजे काय, पुन्हा रॅशनल नंबर म्हणजे इंटीजर. इंटीजर म्हणजे काय, तर 1 2 3. फ्रॅक्शन मध्ये काय येतं, 1/2 असेल. इथं इंटीजर मध्ये -1 पण येऊ शकतं, 0 पण येऊ शकतं, बरं का. 1/2 असेल, 2.5 असेल, 3/2 असेल. हे सगळे काय, हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. आणि रॅशनल नंबर्स म्हणजेच कोण, तर रिअल नंबर्स आहेत. मग इररॅशनल नंबर्स काय असतात, तर इररॅशनल नंबर्स म्हणजे √3 किंवा पायची किंमत म्हणजे 22/7, 1.14. हे सगळं काय, हे सगळे रिअल नंबर्स आहेत. म्हणजे सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स म्हणजे याच्यातले कुठलेही नंबर असू शकतात, मायनस मधले असतील, 2 3 4 0, बिटवीन टू स्पेसिफिक नंबर. दोन स्पेसिफिक नंबर मधले कुठलेही नंबर्स. म्हणजे काय, समजा मी 2 आणि 3 असे दोन नंबर घेतले.
2 आणि 3 मधले नंबर्स म्हणजे काय असणार आहे तर 2 असू शकतं हो 2 असू शकतं 2.1 असू शकतं हो 2.12 असू शकतं 2.35 असू शकतं 2.49 असू शकतं 2.99 असू शकतं 3 असू शकतं पण 3.1 असू शकत नाही तसंच 1.9 सुद्धा असू शकत नाही कळलं का पर्टिक्युलर नंबर स्पेसिफिक नंबर या स्पेसिफिक नंबरच्या मधले सगळेच्या सगळे रिअल नंबर्स याच्यामधले जर कुठलेही जे नंबर्स येणार आहेत ते सगळे रिअल नंबर्स म्हणजेच काय आहेत आपले इंटरवल्स मग ह्या इंटरवल मध्येच आपल्याला काय बघायचंय तर ब्रॅकेट्स मी जे हे टाकले हे ब्रॅकेट्स आहेत कंस म्हणतो आपण त्यांना कंस हे 3 प्रकारचे कंस आहेत आपल्याला बरोबर हा ओपन ब्रॅकेट म्हणतो बरोबर हा क्लोज ब्रॅकेट आणि तिसरा कर्ली ब्रॅकेट महिरपी कंस असे 3 प्रकारचे ब्रॅकेट आहेत यांचे सुद्धा स्पेसिफिक आणि यांच्यावरनं टाइप्स ऑफ इंटरवल पडलेले आहेत ओपन इंटरवल म्हणजे a, b आहे समजा किंवा एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला 1,4 ओपन इंटरवलला काय म्हणायचं ओपन इंटरवलला एक्सक्लुडिंग म्हणजे काय तर 1 घ्यायचा नाही 4 घ्यायचा नाही मात्र 1 आणि 4 च्या दरम्यान जी काही नंबर्स येतील ते तुम्ही घेऊ शकता मग तिथं 1.00001 हा सुद्धा चालू शकतो पण 1 चालू शकत नाही किंवा मग इकडून पुढे तुम्ही असंच पुढे जात गेला तर 3.9998 हा सुद्धा घेऊ शकता परंतु 4 घ्यायचा नाही यालाच म्हणायचं एक्सक्लुडिंग किंवा ओपन इंटरवल त्यानंतर आहे क्लोज्ड इंटरवल खालचे ब्रॅकेट क्लोजर ब्रॅकेट इथं 1,4 जर तुम्ही घेतलं तर ह्याला काय म्हणायचं इन्क्लुडिंग म्हणजे काय असणार मग तुम्ही 1 घेऊ शकता हो तुम्ही 1 घेऊ शकता तुम्ही 2 किंवा 1.002 किंवा 2 किंवा 3 किंवा 3.9 किंवा 4 हे सगळे घेऊ शकता बरोबर तर तो आहे आपला इन्क्लुडिंग म्हणजे क्लोजर ब्रॅकेट आणि हा खालचा आहे कर्ली ब्रॅकेट यामध्ये तुम्ही कुठलीही व्हॅल्यू लिहू शकता 1 असेल डायरेक्ट 1 -1 2 कडे जाऊ शकता 3 10 असे कुठल्याही व्हॅल्यू तुम्ही यामध्ये लिहू शकता मग इंटरवल्स मध्ये आपले टाइप्स किती आहेत तर इंटरवल्स मध्ये ओपन इंटरवल आणि क्लोज इंटरवल ही जी पहिली टाइप बघितली ही ओपन इंटरवल आणि जी दुसरी टाइप बघितली ही क्लोज्ड इंटरवल खालची टाइप जी बघितली आपण ही क्लोज्ड इंटरवल मग तिसरी टाइप कुठली आहे तर तिसऱ्या टाइप साठी 2 ब्रॅकेट एकत्र येतात त्यावेळेस ती तिसरी टाइप तयार होते अदर इंटरवल म्हणतात त्याला आपण ते बघूया ते कशा स्वरूपाचे असतील पहिल्यांदा ओपन नंतर क्लोज एक्झाम्पल 1,4 म्हणजे तुम्ही 1 ला काय करू शकता घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही 1.002 घेऊ शकता 2 घेऊ शकता 2.5 घेऊ शकता 3 घेऊ शकता आणि 4 सुद्धा घेऊ शकता ओपन क्लोज इंटरवल हे सगळं अलाउड आहे परंतु 1 अलाउड नाही ओपन क्लोज इंटरवल त्यानंतर येतो क्लोज्ड आणि ओपन म्हणजे याचा अर्थ काय तर तुम्ही या ठिकाणी 1 आता घेऊ शकता 1.02 घेऊ शकता 2 घेऊ शकता 3.5 3.9 परंतु 4 घेऊ शकत नाही 4 इज नॉट अलाउड याला म्हणायचं क्लोज्ड ओपन इंटरवल त्यानंतर आपण पुढचा पाठ बघणार आहोत रिलेशन हे समजलं ठीक आहे याचा पुढचा पार्ट आहे आपला रिलेशन आता रिलेशन साठी त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे x, जेव्हा x ची किंमत ही आपण 1 घेतो x² ची किंमत 1च येते x ची किंमत आपण 2 घेतली x² ची किंमत 4 येते x ची किंमत 3 घेतली x² ची किंमत 9 येते म्हणजे हेच याचं काय झालं रिलेशन हे रिलेशन आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो
पूर्ण 1, 1, 2, 4, 3, 9 हे असं स्वरूपात लिहू शकतो. कारण हे काय आहे आपलं रिलेशन. तसंच दुसरं रिलेशन दिलेलं आहे f of x अंडर रूट x. यासाठी आपण काय करणार, मग यासाठी सुद्धा आपण x ची व्हॅल्यू घेणार. x बरोबर किती घेतलं 1, मग रूट x काय येईल, रूट x ची व्हॅल्यू 1 ची. x बरोबर मी 4 घेतलं तर रूट x ची व्हॅल्यू 2 येईल. x बरोबर मी 9 घेतलं तर रूट x ची व्हॅल्यू काय येईल 3. म्हणजे हे जर मला लिहायचं असेल तर 1, 1, 4, 2 आणि 9, 3 हे त्यातलं पर्टिक्युलर रिलेशन. x आणि x स्क्वेअर मधलं रिलेशन 1 आहे तर उत्तर सुद्धा 1च आहे. 2 आहे तर त्याचा वर्ग केला तर 4 आहे. 3 आहे तर वर्ग केला तर 9 आहे. आणि तसंच या ठिकाणी x आणि रूट x मधलं रिलेशन 1 घेतलं तर 1 आहे. 4 घेतलं तर x ची व्हॅल्यू 4 घेतली तर त्याचं रिलेशन x रूट x काय असणार 2. x ची व्हॅल्यू तुम्ही 9 घेतली तर रूट x काय असणार 3. याला म्हणायचं रिलेशन. आणि ह्याच रिलेशनचं आपल्याला काय पाहायचं, डोमेन आणि रेंज. डोमेन आणि हेच एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केले म्हणजे मी इथं व्हॅल्यू लिहितो सेट a आणि b फंक्शन. हेच एक्झाम्पल ह्यांनाच कन्सिडर करून जर घेतलं आपण x² असं जर कन्सिडर करून घेतलं तर फंक्शन हे काय असणार आहे याच्यामध्ये 1, 2, 3 बरोबर. म्हणजे मी सगळ्या x च्या व्हॅल्यू घेतले तर 1 घेतलं 2 घेतलं 3 घेतलं. तसंच f ऑफ ही कुणाची किंमत आहे, f ऑफ x ची किंमत आहे असं कन्सिडर करू बरोबर. f ऑफ x² काय होईल, f ऑफ x² हे 4. ऑल पॉसिबल इनपुट्स. डोमेन म्हणजे काय, तुम्ही किती घेऊ शकतो. डोमेन म्हणजे ऑल पॉसिबल इनपुट. याला काय म्हणायचं डोमेन. जे काही घेऊ शकता तुम्ही -1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 1/2 घेऊ शकता, 1/6 घेऊ शकता. ऑल पॉसिबल तुम्हाला जे जे शक्य आहे ते तुम्ही सगळं घेतलं त्याला काय म्हणायचं डोमेन. आणि रेंज set of all real numbers and possible output. All possible output. तुम्ही x ची व्हॅल्यू 1 घेतली तर आउटपुट 1च आलं. तुम्ही x ची व्हॅल्यू 2 घेतली तर आउटपुट 4 आलं. तुम्ही x ची व्हॅल्यू 3 घेतली तर आउटपुट 9 आलं. तर हे सगळे रिअल नंबर्स आहेत म्हणून मी त्याला म्हणतो सेट ऑफ रिअल नंबर्स अँड ऑल पॉसिबल आउटपुट्स. ते आहे तुमचं डोमेन आणि रेंज. म्हणजे आज आपण बघितलं इंट्रोडक्शन, फंक्शनची डेफिनेशन, पर्टिक्युलर केस ऑफ रिलेशन. रिलेशन म्हणजे कनेक्शन बिटवीन 2 एलिमेंट्स. त्याचे एक्झाम्पल, बिल्डिंग तुम्ही घर बांधताय किंवा एखादी क्लॉक विकत घेताय किंवा क्लॉक मध्ये आपल्याला टाइम मिळतो 2, 1 आणि 2 मध्ये किती वाजले हे कळतं. तिचे आपण सेट म्हणजे काय ते बघितलं. सेट मध्ये ऑल जे काय कलेक्शन ऑफ ऑल डिफाइन्ड एलिमेंट्स, सगळेच कलेक्शन म्हणजे सेट. सबसेट म्हणजे जे ए मध्ये एलिमेंट्स आहेत म्हणजे बी मध्ये एलिमेंट सर्वच्या सर्व जर ए मध्ये प्रेझेंट असतील तर बी हा एचा सबसेट आहे. इंटरवल म्हणजे काय, ऑल द सेट ऑफ रिअल नंबर्स बिटवीन 2 स्पेसिफिक नंबर. 2 स्पेसिफिक नंबर मधले सगळे रिअल नंबर्स म्हणजे काय इंटरवल. इंटरवल मध्ये आपण बघितले 3 टाईपचे इंटरवल. एक आहे ओपन इंटरवल, त्यासाठी आपण ओपन ब्रॅकेट वापरलं. क्लोज इंटरवल त्यासाठी क्लोज ब्रॅकेट वापरला. आणि त्यानंतर ओपन क्लोज असेल तर पहिल्यांदा ओपन ब्रॅकेट तर क्लोज ब्रॅकेट, त्यानंतर क्लोज ओपन असेल पहिल्यांदा क्लोज ब्रॅकेट नंतर ओपन ब्रॅकेट. नंतर आपण बघितलं रिलेशन x आणि x² मध्ये रिलेशन कसं असतं, x आणि रूट x मध्ये रिलेशन कसं असतं हे एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण बघितलं. त्यानंतर शेवटी बघितलं डोमेन आणि रेंज. डोमेन म्हणजे ऑल पॉसिबल इनपुट आणि रेंज म्हणजे ऑल पॉसिबल आउटपुट्स. आणि या एक्झाम्पलच्या स्वरूपात मला कळलं असेल. तुम्हाला निश्चित कळलं असेल तर मला सपोर्ट करा आणि आपल्या भाषेत समजणाऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला
M2 सांगतोय. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. सेकंड लेक्चरमध्ये आपण पुढचे एक्झाम्पल्स घेऊन त्याचे डोमेन आणि रेंज करूया. थँक्यू.